दरम्यान मस्साजोगच्या ग्रामस्थांनी काल एक बैठक घेतली आणि ग्रामस्थांनी या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे। कोर्टामध्ये आरोपींचे समर्थक गर्दी करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी यावेळी केला। लोक जे आहेत ना, आरोपीची सुनावणी असेल ना काही, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवत आहेत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय। आम्हाला फक्त भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती वाटावं, पण मी स्वतः माझं कुटुंब आम्ही कधी घाबरणार नाही। आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ, आम्ही कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधीही कुठेही उतरायला तयार आहे। गावकरी सोबत आहे, यापेक्षा सगळे समाज, तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला तुम्ही आमच्या सोबत आहे। पूर्णपणे गावकरी, आमच्या महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं ज्या 9 तारखेला आम्ही ज्यात दिसलो, आज आम्ही त्याच पद्धतीने या घटनेमध्ये पाठीमागे आहे। आमची प्रशासनाला ताई आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे, आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण करा म्हणावं, नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार।